तर अशा भरपूर मॅचेस या टुर्नामेंटमध्ये लागलेल्या आहेत. आज मात्र चिंचोटी ते नागले परिसरातील संघ बघायला मिळतात. आपण जर पाहिलं तर या लॉटनुसार साईकृपा राजावळी पहिला एक संघ जर पाहिला तर थोडंसं बाहेरचं आपल्याला बघायला मिळाला. बाहेरचा म्हणजेच आपल्याच परिसरातील. क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी तुषार याच्याबद्दल संशय नाही आहे, कारण की तुषार प्रॅक्टिसपासून थोडासा लांब असेल तर त्याची कामगिरी खराब होऊ शकते. मात्र तुषार याची गोलंदाजी जर आपण पाहिली, एक अष्टपैलू खेळाडू आहे, चांगलं काम तो करत असतो. मात्र रोशन उंबरसाडा याला विसरून जमणार नाही आहे. त्याच्याकडे सुद्धा तो सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. बघा हलक्या हातानं एका चेंडूवरती सिंगल घेतले गेले. त्याला माहिती आहे की धावा मी आत्ता चालू आहे, मोठ्या पटक्या लागत नाही, म्हणजे सिंगल घेतले, स्ट्राईक रोटेट केली आणि निलेश याला स्ट्राईकवरती नेला. निलेश बरफ जो की तो सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सध्याचं क्रिकेट जर पाहिलं तर एका खेळाडूकडे दोन बाजू खंबीर असणं गरजेचं आहे. तर एकतर फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण, एकतर फलंदाजी किंवा गोलंदाजी, एकतर गोलंदाजी किंवा मग फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावफलक आपण पाहू शकता कायम आहे तो म्हणजे 3 या धावसंख्येवरती चेंडू टाकून दिला आतापर्यंत, ते म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ झाला. एक मात्र मला वाटते या ठिकाणी वाईट हाताळला होता दुसरा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये. हवेमध्ये चेंडू खाली, क्षेत्ररक्षक तेजस, फलंदाज बाद निलेश. कुणाल दुमाडा बॉलिंग मार्क वरती आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहू शकता चांगलं काम या ठिकाणी केलं जातं. रोशन अजून सुद्धा मैदानामध्ये, रोशन कांबडी आणि रोशन उंबरसाडा हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक जे आहे तो टाकण्यासाठी कुणाल दुमाडा आलाय. जरा घाई करा, जरा विनंती असेल, फास्ट खेळा जरा. आज बघा 1:30 वाजले, अजून सुद्धा पहिली फेरी कंप्लीट झालेली नाही आहे. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी जाधव यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे त्यांच्या माध्यमातून या संघासाठी स्टेजवरती त्यांना बोलवतोय. त्यांच्या माध्यमातून टी शर्ट्स मला वाटतं या टायगर स्पोर्ट्स संघासाठी लाभलेत. मला वाटतं आसपासच्या 4 गावांना टी शर्ट्स दिल्यात, त्याबद्दल त्यांचे खास करून खूप खूप आभार व्यक्त करतोय. दरम्यान इथे एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न घातक ठरू शकेल, मात्र 2 धावा सहजतेनं पूर्ण. रोशन नावाचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगली फलंदाजी करावी लागेल. आपल्याला पाहायला मिळालं की या अगोदरच्या मॅचमध्ये कर्नालपाडा संघ विजयी झाला होता. त्या अगोदर चिंचोटी संघ 3ऱ्या फेरीमध्ये त्यांनी सुद्धा प्रवेश केला आहे. लॉर फुल टॉस, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी नो चेंडू पंचांनी घोषित केलाय, पाहणं गरजेचं आहे. थँक्यू डीजे पंच, तुमचा नो साठी रिव्ह्यू आहे का? थँक्यू. नो घोषित केलेलं नाहीये, रिव्ह्यू घेतलाय.
व्यवस्थित बॉल आहे, फलंदाज खाली वाकलेला आहे, स्टंपला फिनिश आहे बॉल. तर हा एक चांगला चेंडू आहे. धावसंख्या 11 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तुषार मिसफील्ड झाले. 2 धावा मिळतील. सुंदर रन मिडून द विकेटचा प्रत्यय या ठिकाणी बघायला मिळतोय. रोशन आणि रोशन याच्या माध्यमातून. रोशन के, रोशन यू. दरम्यान दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आलं. हो, रोशन याच्या बॅटमधनं चेंडू चांगले येताना दिसत नाहीत. रोशन एक चांगला फलंदाज आहे. आपण रोशन उंबरसाड्याच्या विषयी जर बोलत असलो तर चांगलं क्रिकेट तो खेळत असतो. केसीच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा एक चांगला फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज त्याच्या संघाला गरज आहे चांगल्या धावसंख्येची. धावसंख्या आहे ती 13. शॉर्ट पिच बॉल. शॉर्ट पिच बॉलला नक्कीच खाली ठेवलाय. एकदा पूर्ण होत्या, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. खराब मिसअंडरस्टँडिंग दोघांमध्ये. थँक्यू. चला लवकर लवकर मैदानामध्ये नवीन फलंदाज पाठवून द्या. इथे मात्र आपण जर पाहिलं 14 धावा झाल्यात 7च्या सरासरीनं. या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत आणि कुठलाही गडी मात्र बाद झालेला नाहीये. एक धावचीच्या रूपानं तो बाद झाला होता. नक्कीच तो गोलंदाजच्या अकाउंटमध्ये जात नसतो. कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय पाहणं गरजेचं आहे. तर सूरज बीज. रोशन कांबडी आणि आता त्याच्या समोर त्याच्या जोडीला आलाय रोशन उंबरसाडा. हो, क्या बात आहे, चांगला फटका आहे. 6 धावा, षटकार. थँक्यू. तर या षटकारानिशी धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो 20 या धावसंख्येवरती. रोशन याच्या बॅटमधून आलेला एक पहिला मोठा फटका आपण अनुभवतायत आणि याच फटक्यांची गरज आहे त्यांना. जर समोरच्या संघासमोर चांगली फलंदाजी, चांगलं लक्ष ठेवायचं असेल आणि त्यांना अडचणीमध्ये आणायचं असेल नागले संघाला, तर याच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. सूरज बीज पुन्हा एकदा हवेमध्ये. चेंडू स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. वेलकम कैलास भोईर. खूप खूप स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये साईभक्त कैलास भोईर यांचं आगमन झालेलं आहे. मला वाटते साईनाथ भोईर यांचा वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी गिफ्ट आणायला गेले असावेत. धावसंख्या 20 धावा धावपलकावरती लागले. 2 चेंडू हे टाकून झालेले आतापर्यंत.
दरम्यान सूरज बॉलिंग मार्कवर. हवेमध्ये चेंडू होता. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला केला होता, मात्र शतरक्षक पाहत होता त्या चेंडूला आणि थर्डमॅनचा जो शतरक्षक होता त्याने चांगला प्रयत्न केला, त्यामुळे हा नक्कीच 2 धावा वाचल्या असं म्हणावं लागेल. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. सूरजने 3 षटकं टाकल्यात, सॉरी 3 चेंडू टाकल्यात आणि तिसरा षटक टाकत असताना त्याच्या 3 चेंडूमध्ये त्याने 8 धावा दिल्यात. वाईट चेंडू. यस, रिव्ह्यू या ठिकाणी घेतला. आता फिल्डिंग साईडनं एक रिव्ह्यू प्रत्येक इनिंगला प्रत्येक संघाला दिला जातो. चांगला बॉल आहे. थोडासा आतमध्ये वळलेला दिसतोय चेंडू या ठिकाणी. थोडासा जर पाहिला तर ही मॅच संपल्याच्या नंतर कदाचित जर चुना असेल तर त्या ठिकाणी टाकून घ्यावा अशी विनंती करेल आयोजकांना, कारण की कॅमेरामध्ये टिपण्यासाठी थोडंसं कठीण जाते आणि पाहण्यासाठी निरीक्षण करताना. दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय इथे फलंदाज स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न, मी म्हणून धाव घेण्याचा प्रयत्न, दोन्ही मध्ये येऊन थांबले होते आणि तोपर्यंत गोलंदाजाने आपलं काम चोख केलंय. धावसंख्या ती 23. शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू या ठिकाणी सूरज याच्या मार्फत हाताळला जाईल. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू बघायला मिळाला आणि धावसंख्या राहिली ती फक्त 23. 24 लक्ष, 18 चेंडू 24 धावा. समोरच्या आपण पाहतोय टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आयोजित मर्यादित षटकांचे क्रिकेट टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटमध्ये आजचा दिवस जर आपण पाहिला
तर ज्याच्यासाठी खास आहे तो म्हणजेच साईनाथ भोईर यांना मी विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. साईनाथजी या टॉस करण्यासाठी, त्यांचाच वाढदिवस आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. या पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचचा हेड आणि टेल असा टॉस बनवलाय, अतिशय सुरेख असा टॉस या ठिकाणी बनवलाय. एका बाजूला ओमसाईड ट्रिपलपूर नागले, एका बाजूला मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले. हेड असा कॉल झालाय आणि आलाय हेड. तर अक्षय याने टॉस जिंकलेला आहे. सन्माननीय श्री साईनाथ भोईर यांना विनंती करतो आदरपूर्वक आपण स्टेजवरती असं नसतं व्हावं. अक्षय टॉस जिंकलेला आहे, म्हणजे मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाने टॉस जिंकला आहे. काय स्वीकाराल? फिल्डिंग समोरचा संघ घरचाच आहे, गावचाच आहे, जिंकणारा देवेकरपाडा किंवा नागलाच संघ आहे. मात्र कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 पेक्षा कमी धावांपर्यंत आमचा रोखण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा असतील तुम्हाला, खूप खूप धन्यवाद. तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. नितीन, अजून एक भरपूर या टुर्नामेंटमध्ये अशा लढती झाल्यात की गावागावाच्या टीममध्ये लागल्यात. तुमचा सुद्धा तोच हाल आहे. मात्र तुम्हाला पहिल्यांदा फलंदाजी करायची. समोरच्या संघाचं एक टार्गेट आहे की तुम्हाला 30च्या आतमध्ये थांबवायचं आहे. मात्र तुमची फलंदाजी पाहता काय ठरवलं असेल या मैदानावरती आणि किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 पर्यंत जायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच 45 एक चांगलं टार्गेट असेल. त्यासाठी आज कुठले कुठले फलंदाज आम्हाला बघायला मिळतील? आझाद आहे, तुलसीदादा आहे, मी आहे, कैलास आहे, आहेत 4-5 जण. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला, तुमच्या संघाला सुद्धा शुभेच्छा असतील. तर हा होता टॉस, ज्या दोन्ही एकाच गावातील संघांमध्ये मॅच लागलेली आहे. एका बाजूने ओम साईड ट्रिपलपूर नागले म्हणजेच पिंट्यादादांचा संघ आणि महेश परेड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूने विकास वळवी, देवा वळवी आणि मुकेश वळवी या 3 भाऊंची अष्टपैलू कामगिरी पाहण्यात आपल्याला नक्कीच मजा येईल. जाऊया पण मैदानाच्या बाजूनं, तिथे मॅच सुरू आहे. आताच आपण जर पाहिलं तर तुषार आणि अजून एक फलंदाज मैदानामध्ये आहे. ओव्हर टू ग्राउंड. आजच्या दिवसामध्ये आम्हाला पाहुण्यांसाठी जे स्नॅक्स आहे तो सन्माननीय जयदेवजी कांबळे आणि धनेशजी जाधव यांच्या माध्यमातून आलाय. तर जयदेवजी कांबळे आणि धनेशजी जाधव यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. दरम्यान निलेश पहिलाच षटक घेऊन आलाय. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, येथे मात्र प्रयत्न यशस्वी झालाय. षटकार. थँक्यू डीजे. धन्यवाद राजेश दिवा, वेलकम. आज कर्नलपाडा संघाने 2 सामने जिंकलेत. डोक्यावरती हात गेलेत, मला ओळखलं असं. चप्पे चप्पे पे नजर आहे हमारी. थोड़ी टाइम के बाद कैमरा भी उधर आएगा, टेंशन मत लो. कॅमेऱ्यात सुद्धा काही व्यक्ती दिसतील आम्हाला. दरम्यान पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार केलाय महेश जाधव या खेळाडूने. अजून एक मोठा फटका, मात्र भरपूर खाली वाकला होता. मी म्हणेन कडे कडे खेळू शकला असता या चेंडूला. मात्र फलंदाजाची अंडरस्टँडिंग थोडीशी वेगळी होती. प्रोग्राम केलं होतं शॉटला, मनामध्ये ठरवून ठेवलं होतं की हा चेंडू मला याच साईडला खेळायचा आहे, कदाचित स्ट्रॉंग झोन असावा. मात्र निलेश याच्याकडं जर पाहिलं तर त्याच्याकडे सर्व चेंडू आहेत. आपण जर पाहिलं एक चांगली गोलंदाजी तो करतो. लॉर फुलटॉस इथे आपण पाहू शकता. तुषार चौधरी हा जो खेळाडू आहे त्याच्या बॅटला चेंडू लागताना दिसत नाहीयेत. विजयासाठी जे लक्ष आहे ते 24चं आहे. मी म्हणेन 24 पर्यंत पोचताना नक्कीच थोडासा स्ट्रगल करावला जाईल बेलकडी संघाच्या बाजूनं. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर तुषार याच्या माध्यमातून सरळ बॅटने खेळला होता चेंडूला. चेंडू जातो मिडविकेट क्षेत्रामध्ये, चेंडू उचलला जाईल आणि फेकला जाईल. तोपर्यंत 2 धावांचा अवधी, 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक पुढे सरकवला गेला, तो म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. एक चांगली फलंदाजी, चांगल्या एव्हरेज पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. पहिलं षटक जर आपण पाहिलं पॉवर प्लेचं, कंपल्सरी पॉवर प्ले
लोअर फुल टॉस या ठिकाणी पंचांनी चेंडू दर्शवलाय नो आणि धावा या चौकारानिशी आल्यात त्या 5. चौकाराची किंवा मग षटकाराची हॅट्रिक झाली, चौकार किंवा षटकाराची हॅट्रिक झाली तर अक्षय बीज आणि विकास वल्वे यांच्या माध्यमातून त्या हॅट्रिकसाठी 200 रुपये या ठिकाणी नागले. ओ हो हो हो, हा चेंडू आपण जर पाहिला तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपण जर पाहिलं तर मला रिव्ह्यू फिल्डिंग करताना एक, बॅटिंग करताना एक रिव्ह्यू दिला जातो. पंचांवरती शंका असेल तर नक्कीच त्यामुळे थर्ड अंपायरला दाद मागू शकतो. अराउंड द लेग या ठिकाणी बाद झालाय. फलंदाज कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र निलेश याने आपला इंगा दाखवलाय आणि फलंदाज बाद झालाय. थँक्यू. ठीक आहे, धावसंख्या आहे ती म्हणजेच एका षटकार समाप्तीनंतर 14. नवीन फलंदाज कुंदन आलाय. कुंदन 5 मारे ज्याने उत्कृष्ट असा झेल टिपला होता आणि रोशन उंबरसाडा हा नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय. राईट आर्म दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकतो. तर कुंदन याच्यासाठी पारितोषिक आलंय 7वी यांच्या माध्यमातून. कुंदन पाचमार यांच्यासाठी षटकाराची हॅट्रिक 501 रुपये या ठिकाणी जाहीर झालेला आहे. यशवंत 7वी यांच्या माध्यमातून. मात्र कुंदन नॉन स्ट्रायकवरती उभा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय का पाहणं गरजेचं आहे. ओ हो 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 हो, काय घडलं तर अक्षय, नक्कीच अक्षय याने तो झेल सोडलाय आणि हा षटकार आहे. थँक्यू. ठीक आहे, धावसंख्या झाली 20. 4 धावांची गरज. महेश जाधव आहे तिथे. क्या बात आहे. अजून एक चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा सुद्धा षटकार. मॅच फिनिश.